रत्नागिरीच्या खेड नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारी अर्जांपैकी 5 अर्ज अवैध ठरले। अर्जांच्या छाननी प्रक्रियेत वैभवी खेडेकर यांनी भाजपकडून भरलेला अर्ज अवैध ठरला, तर वैभवी खेडेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। जालना जिल्ह्यात 3ही नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदाचे 3 तर नगरसेवक पदाचे 67 अर्ज बाद। सर्वाधिक 56 जणांचे अर्ज भोकरदन शहरातून अवैध ठरले। नांदेडमध्ये लोहा नगरपालिकेसाठी भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा अर्ज। भाजपकडून नवरा बायको, भाऊ भाऊजय, मेहुणा आणि भाच्याची पत्नी रिंगणात। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी कुटुंबामध्येच लढत। हिंगोली नगरपालिकेत 80 तर कळमनुरी नगरपालिकेत 68 अर्ज अवैध। छाननी प्रक्रियेत अपूर्ण अर्ज, सूचकाची नावं नसणं यासह इतर कारणांमुळे अर्ज अवैध ठरल्याची माहिती। धुळ्यात नगर परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननीनंतर 254 अर्ज बाद तर 356 उमेदवारी अर्ज वैध। अर्जाच्या माघारीनंतर जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेची निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम। 50% जास्त आरक्षण नको, सर्वोच्च न्यायालयाचे सक्त निर्देश। मात्र आरक्षणाची मर्यादा 75% ओलांडली असल्यानं संभ्रम। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेसाठी भाजपकडून रत्नमाला फलके रिंगणात, तर भाजपमधील अरुण मुंडे यांच्या पत्नीचाही शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल। त्यामुळे शेगावमध्ये महायुतीतील 2 पक्ष एकमेकांविरोधात लढणार असल्याचं चित्र। अहिल्यानगरच्या संगमनेरमधील प्रभाग 13 मधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार। उमेदवारी देताना डावलल्याचा आरोप। वाल्मिक मेहतर समाज आणि जेधे कॉलनीतील उमेदवारांना डावलला गेल्याचा आरोप। गोंदिया नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून काशिश जयस्वाल मैदानात। माझ्या विरोधात उभे असलेले उमेदवार भ्रष्टाचारी, त्यांनी नगर परिषदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। काशिश जयस्वाल यांचा काँग्रेसवर आरोप। नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून प्रचाराला सुरुवात। गणपती मंदिरात नारळ फोडत अविनाश माळी यांच्या प्रचाराला सुरुवात। जनतेला झालेला त्रास आणि येणाऱ्या काळात होणारा विकास या मुद्द्यांवर निवडणूक लढणार, माळी यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये 4 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस। निवडणूक प्रक्रियेची माहिती वेळेत न दिल्यानं नोटीस बजावली। धाराशिव, भूम, परंडा, कळंबमधील निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस। बीडमधील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा। बीडमधील महसूल विभागात खळबळ। भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक। ऊसाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत ऊसतोडणी बंदच राहणार, शेतकऱ्यांचा इशारा। शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कारखानदार काय भूमिका घेणार याकडे लक्ष। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची प्रचंड आवक। आज 15 ते 20 हजार क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल। मात्र आवक वाढताच दर कोसळल्यानं शेतकऱ्यांना फटका। जालन्याच्या अंबडमधील पिठोरी शिरस गावात शेतकऱ्यानं मोसंबीच्या बागेवरून जेसीबी फिरवला। मोसंबीला बाजारात भाव मिळत नसल्यानं बागेवरून जेसीबी फिरवला। गडचिरोलीच्या अहेरीत तिळशेतीच्या भागात आग। शेतकऱ्यांनी गवताचं पूजन करून ठेवलेल्या भागात अज्ञातांनी आग लावली। 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्याकडून सांगली पोलिसांचं कौतुक। मिरज शहरातील महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल केलं कौतुक। नाशिकच्या तपोवनमध्ये झाडांच्या होणाऱ्या कत्तली प्रकरणी महापालिकेचा खुलासा। 1800 झाडांवर केलेलं मार्किंग सर्वेक्षणासाठी पालिकेचं स्पष्टीकरण, तर एकही जुनं झाड पाडणार नाही, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची माहिती। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 120 उद्योजकांना नोटिसा। 10 वर्षांहून अधिक काळ उत्पादन बंद ठेवून औद्योगिक भूखंड पाडून ठेवणाऱ्यांना नोटिसा। एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून कारवाई। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय राज्यात अव्वल। 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान घाटी रुग्णालयात तब्बल 750 शस्त्रक्रिया। घाटी रुग्णालयानं नागपूर आणि पुण्यालाही टाकलं मागे। सांगलीतील आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस उत्साहात साजरा। या निमित्तानं आयर्विन पूल फुगे, रांगोळी काढून आणि दिवे लावून सजवण्यात आला। यानंतर आयर्विन पुलाच्या वाढदिवसानिमित्तानं केकही कापण्यात आला। नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद। अंजनेरी पर्वतावर मंदिर व्हावं, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी। यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आल्याचीही माहिती। रत्नागिरीच्या दापोलीत थंडी वाढली। तापमानाचा पारा 8 अंशांवर पोहोचला। किमान कमाल तापमानात तब्बल 22 अंशांची तफावत नोंदवली गेली। जळगावात थंडीनं 23 वर्षांचा रेकॉर्ड मोडला। नोव्हेंबरमध्ये तापमानाचा पारा 7.1 अंशांवर पोहोचला। डिसेंबर आणि जानेवारीत आणखी तापमान कमी होण्याची शक्यता।
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाल्याचा आरोप. मालेगावमधील चिमुकलीची अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण. घटनेच्या निषेधार्थ सिंदखेडा शहरात भव्य निषेध मोर्चा. विविध सामाजिक संघटनांकडून मूक मोर्चाचं आयोजन. यावेळी मोर्चेकऱ्यांकडून तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. लातूरमध्ये इमोशनल ब्लॅकमेल करत मुलीला लॉजवर घेऊन जाणाऱ्या तरुणाला अटक. शिवाजीनगर पोलिसांची कारवाई. आत्महत्या करण्याची धमकी देत आरोपीनं मुलीला लॉजवर नेलं होतं. धुळ्यातील पिंपळनेरमध्ये आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या. गेल्या 3 दिवसात आदिवासी वसतिगृहात दुसरी आत्महत्या. सुरेश मालुसरे असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव. चकमकीनंतर गडचिरोलीत सक्रिय माओवाद्यांच्या तुकड्यांवर कारवाई. एल्लूरच्या ग्रीन सिटीमधील घरात धाड. अनेक शस्त्र जप्त. आतापर्यंत 10 पुरुष आणि 5 महिलांना अटक. पुण्यात हॉटेल कपिलाजवळ बांधकाम साईटवरचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्यानं 2 जखमी. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीच्या कोंडेश्वर मंदिरात दानपेटी फोडून चोरी. दानपेटी फोडण्यासाठी चोरट्यांकडून विशेष साधनांचा वापर. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या येवला शहराच्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा उच्छाद. मुक्तानंद विद्यालय क्रीडांगणावर दारू पार्टी करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई. यापुढे मद्यपींवर कडक कारवाई केली जाणार. शहर पोलीस निरीक्षकांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम. पैठण गेट परिसरात कारवाई. पोलिसांचा बंदोबस्त. जळगावातील हर्षल भावसार मृत्यू प्रकरणी खुलासा. मित्रांनी मारहाण करून रेल्वे रुळावर फेकल्याची माहिती. हर्षल भावसारचा अपघात नाही तर हत्या. हॉटेलच्या वादातून हर्षल भावसारची हत्या झाल्याचं उघड. अमरावतीच्या दर्यापूर बस स्थानकासमोर भीषण अपघात. दुचाकी आणि 4चाकी वाहनाची जोरदार धडक. अपघातात 14 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत.